पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदांभोज तेजस्फुर्दिक प्रदेशम विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानम समाधीस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चिनेनो बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 लागोनिया पाया जनावी नवीत मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचित असणारा तोंडपाठ नसला तरी कानपाठ असणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय. अभंगामध्ये नाथ बाबा विनवणी करतात. विनवणी कधी केली जाते? ज्या वेळेला जीव मेटाकुटीला येतो. काय म्हणते? ज्या वेळेला जीव मेटाकुटीला येतो, जीव नकोसा वाटतो. आपल्या लेकराने खोड्या करून 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 जर लेकरू ऐकत नसेल तर बाप काय करतो? त्याचा जीव मेटाकुटीला येतो ना. का? लेकरू ऐकत नाही, पोरग ऐकत नाही, पोरीसाठी जीव मेटाकुटीला येत. तुम्हीच मान्य केलं. विठ्ठल बघा, अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायानं आपल्या सातेफळ गावामध्ये हा दत्त जयंतीच्या पर्व काळावरती 1 दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर या गावाची परंपरा अशी आहे की इथे महिलेचं कीर्तन चालत नाही, पण तरीसुद्धा गावातल्या काही लोकांचं म्हणणं असं आलं की भारतीताई, आपण 1 दिवसाचा कार्यक्रम ठेवू. तुम्हाला सप्त्यात नाही बोलवता आलं, ठीक आहे, पण दत्त जयंतीच्या निमित्ताने तुमचा कार्यक्रम आम्ही आमच्या गावामध्ये ठेवू. आपल्यावरती भगवान भाऊंची, रामकृष्ण भाऊंची एवढी मोठी कृपा आहे की घराघरामध्ये माळकरी आपले आहेत. आणि घरामध्ये सगळे जरी माळकरी नसले तरी मेन जो व्यक्ती आहे ना घरातला, तो तरी माळकरी आहे. मग ही कृपा कोणाची आहे? एडशीकर फडाची आपल्यावरती कृपा आहे. आणि त्या परंपरेमधले काही आपल्या एडशीच्या आसपासची गावं, देहूकरांची ही परंपरा, या गावातली देहूकरांची गादी, आणि त्या गादीवरती काही आमचे बाप्पा असतील, आमचे दादा असतील, अजून बरीचशी मंडळी ज्यांनी पंढरपूरमध्ये कार्तिकीला आल्याच्या नंतर माझी भेट घेऊन त्या दिवशी तारीख फिक्स केली की ताई, आजच्या दिवशी तुम्हाला यावं लागते. माझ्याकडं बघून कोणाला वाटलं होतं मी कीर्तनकार आहे? कोणालाच नव्हतं. ना की तुमच्या गावातल्या काही महिला तिथं होत्या, त्यांना तरी वाटलं होतं का मी कीर्तनकार आहे? आले असन कुठली तरी एखादी पोरगी, लेकरू आहे म्हणून बसली असन इथं. प्रत्येकाच्या मनातला तो भ्रम होता. पण पांडुरंगाने काहीतरी कृपा करावी आणि त्या दिवशी तुमची आणि माझी भेट घडावी, आणि म्हणून आजच्या दिवशी तुमच्या गावामध्ये कीर्तन करण्याचा योग आहे. विठ्ठल 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 नाथ बाबा अभंगामध्ये म्हणतात, लागोनिया पाया जना विनवीत. कोणाला म्हणायचं नाथ बाबा? ज्यांच्याकडे सगळं आहे. सगळं म्हणजे काय? बघा, काही संत आहेत पण शांत नाहीत.
काही शांत आहेत पण संत नाहीत, आणि काही संतही आहेत, ते शांतही आहेत पण श्रीमंत नाहीत. काय म्हणते? पण जे संत आहेत, जे शांत आहेत आणि जे श्रीमंत आहेत ना, ते एकनाथ महाराज आहेत. विठ्ठल. कोठे काही, कोठे काही, कोठे काही, कोठे काही, एक आहे एक नाही, एक आहे एक नाही. बघा, कोठे काही असतं तर कोठे काही असतं, म्हणजे एक आहे तर एक नाही, एक आहे तर एक नाही. पण नाथ बाबांचं वर्णन करताना तसं आहे का? ते संत आहेत, ते शांत आहेत आणि ते श्रीमंत सुद्धा आहेत असे नाथ बाबा. आणि ते नाथ बाबा तुमच्या आमच्यासारख्या लोकांना म्हणतात, लागोन या पाया जना विनवीत. तुमच्या पाया पडून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही काय करा, तुमच्या मुखावाटे दत्तरायाचं नामस्मरण करा. बरोबर. कोण होते नाथ बाबा? बघा, आंबेजोगाईला एक संत होऊन गेले, दासोपंत. तुम्ही सगळे ऐकून असाल. आणि ते दासोपंत, त्यांच्याकडे भगवान परमात्मा सोंगट्या खेळायला यायचा. कोण? जगाचा मालक आंबेजोगाईला सोंगट्या खेळण्याकरता यायचा. आणि एके दिवशी झालं असं, भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले आहेत आंबेजोगाईला, आणि दासोपंत आणि भगवंत सोंगट्या खेळतात. आणि तेवढ्यात नाथ बाबा पैठणवरून त्यांच्याकडे आलेले आहेत. आणि नाथ बाबांच्या येण्याची चाहूल या सोंगट्या खेळणाराला लागली आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा अंतर्धान पावले. आणि अंतर्धान पावल्याच्या नंतर जे दासोपंत होते ते नाथ बाबांचा पाहुणचार करण्याकरता गेले. चहा पाणी, गुळ पाणी वगैरे झालं आणि ते त्या ठिकाणी जिथं सोंगट्याचा डाव मांडलेला होता तिथं आले. आणि आल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला, नाथ बाबा आल्याच्या नंतर हा जो सोंगट्या खेळायला आलेला व्यक्ती होता, तो देव होता, तो कसं काय गेला? बहुतेक नाथ बाबां त्यांच्या दर्शन देण्याच्या योग्यतेचे नसावेत. असा प्रश्न कोणाला पडला? दासोपंतांना पडला. आणि मग नाथ बाबांचा पाहुणचार झाला, काही परमार्थिक गप्पा गोष्टी झाल्या. आणि झाल्याच्या नंतर नाथ बाबा म्हटले, आता येतो. आणि येतो म्हटल्याच्या नंतर दासोपंत म्हणाले, मी सोडवायला येतो बाहेरपर्यंत. बाहेरपर्यंत सोडवायला आले ना. आल्याच्या नंतर नाथ बाबांनी सांगितलं, या एखाद्या वेळेला पैठणला. ठीक आहे. काही काळ गेला. काही काळ गेल्याच्या नंतर दासोपंत त्या ठिकाणी पैठणला गेले. आणि पैठणला गेल्याच्या नंतर लोकांना विचारायला लागले, नाथ महाराज कुठे राहतात, नाथ महाराज कुठे राहतात. गावामध्ये विचारू लागले. लोकांनी सांगितलं, या ठिकाणी राहतात, तुम्ही जा. आणि गेल्याच्या नंतर पाहतात तो आश्चर्य. काय आश्चर्य घडलं असेल? त्यांच्या समोर जो सोंगट्या खेळायला येणारा भगवान परमात्मा होता ना, तो भगवान परमात्मा अंगावरती वस्त्र परिधान केलेले आहेत चोपदाराचे, आणि त्या ठिकाणी दारामध्ये उभा आहे. आणि ते म्हटले, देवा तुम्ही इथं कस काय? तुम्ही इथं? ते म्हटले, जरा शांत बसा, जरा आवाज थोडा कमी करा. म्हटले, का? अहो मालकाचं प्रवचन चालू आहे. कोण मालक? एकनाथ महाराज माझे मालक आहेत. आणि मी त्यांचा कोण आहे? सेवक आहे. मी त्यांचा कोण आहे? नोकर आहे. अहो देवा, मला त्या दिवशी असा प्रश्न पडला की एकनाथ महाराज तुमचं दर्शन घेण्याच्या योग्यतेचे नाहीत काय की? भगवंत म्हटले, अरे दासोपंता, असं कोणाला कमी लेखू नये. तो माझा मालक आहे आणि मालकाची परवानगी न घेता मी तुझ्याकडे आलो ना, म्हणून मी त्या दिवशी पळून गेलो म्हटले. आणि ते माझे कोण आहेत? मालक आहेत. सकळ संता माझी. कोणाचा अधिकार मोठा आहे? माझ्या नाथ बाबांचा अधिकार एवढा आहे, ज्याच्या घरी माझ्या भगवंताने 36 वर्ष पाणी भरलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी आहे.
अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाय अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निळावंदितांचे पाय स्वामी एकनाथा ओ वाळू आरती स्वामी एकनाथा ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ज्याच्या घरी 36 वर्ष जगाच्या मालकाने पाणी भरलं ना ते एकनाथ महाराज आहे. अधिकार सामान्य आहे का? आणि ते एकनाथ महाराज तुमच्या आमच्या सारख्यांच्या पायाला हात लावून म्हणतात, बाबांनो आता तरी मुखा वाटे काय म्हणा, दत्त म्हणा, दत्त म्हणा, दत्त म्हणा. सांगू तुम्हाला पाया पडण्याची वेळ कधी येते, कधी येते सांगेन तुम्हाला. बघा, एक गावामध्ये पाटील आहेत. गावामध्ये इथले पाटलं सोडू ना, कारण आपले पाहुणे सगळे पाटलाचे आहेत. तुम्हाला वाटायचं आमच्यातच आले ना आमच्यावरच लागली बोलायला, नाही का? असं काही नाही, इथले सोडून म्हटले मी आधीच सांगते. गुरुजी घरी आले. घरी आल्याच्या नंतर पाटलाला म्हटले, पाटील आहेत का घरी? पाटील म्हटले, हो घरीच आहे. अहो तुमचा बाळू 4-5 दिवस झालं शाळेला येत नाही. अहो घरी येऊन तर दररोज जातो, सकाळी 10ला जातो, 6लाच घरी येतो आणि तुम्ही म्हणता शाळेत येत नाही. अहो गुरुजी माझं खोटं वाटतं, तुम्ही उद्या शाळेत येऊन बघा. शाळेत गुरुजी दुसऱ्या दिवशी पाटील शाळेमध्ये आले. आल्याच्या नंतर पाहिलं बाळू शाळेमध्ये नव्हता. बाळू शाळेमध्ये नाही, बाळू शाळेमध्ये नाही. मग शोधाशोध सुरू झाली. बाळू सापडला कुठं? एका उसामध्ये. तुम्हाला वाटेल एका उसामध्ये काय करतो? 4-5 पोरं घेऊन त्या ठिकाणी पत्ते पिसण्याचं काम चालू आहे. 12 वर्षाचं पोरग पत्ते पिसायला चालूय. बापाला राग आला, पण बापाने तो राग आवंढा गेल्यासारखा तो गिळून टाकला. पोराला घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर पोराला समजावलं, बाळा असं करू नये. बाळा 4 पिढ्या गेल्या, माझा पंजोबा वारकरी होता, माझा आजा वारकरी होता, माझा बाप वारकरी आहे, मी सुद्धा वारकरी आहे. 4 पिढ्या गेल्या माझ्या पांडुरंगाची वारी करण्यामध्ये. अरे पंचक्रोशीमध्ये कुठल्या जरी गावी गेलं तरी लोक मला दिसल्याबरोबर पाटील जय हरी म्हणतात, पाटील जय हरी म्हणतात. आणि बाळा तू अशा वाईट मार्गाला लागू नको राजा, तू अशा वाईट मार्गाला जाऊ नको. तुझ्यावरती अन्न करण्याची वेळ येईल बाळा, तू त्या मार्गाला जाऊ नको. ठीक आहे बाबा. पोरगा पुढचे 20 दिवस शाळेमध्ये गेला. पुन्हा पोरगा 4-5 दिवस शाळेलाच आला नाही. पुन्हा गुरुजी पाटलाच्या घरी आले. अहो पाटील पोरग 4-5 दिवस झालं शाळेत येत नाही. परत बापानं शोधाशोध सुरू केली. पोरग कुठं गेलं, पोरग कुठं गेलं. पण ज्या बापामध्ये पहिल्यांदा ज्या बापानं उसामध्ये ज्या पाहिलं होतं त्या उसामध्ये पोरग नव्हतं. पोरानं ऊस बदलला होता. पोराला माहिती होतं बापाला ऊस माहीत झालेला, बरोबर ना? म्हणून पोरांनी ऊस बदलला. दुसऱ्या ऊसामध्ये पुन्हा तेच टोळकं सापडलं. बापाला राग अनावर झाला. तिथली ओल्या शेवडीची एक फोक काढला आणि त्यानं पोराला हाणत शाळेत नाही नेलं, घरी आणलं. इतका हाणला, दाराची कडी लावली आणि कडी लावल्याच्या नंतर त्या पोराला नायलनच्या दोरीनं बांधलं. रक्त बंबाळ त्याचं शरीर केलं. अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या झाला. इतकं मारलं त्या पोराला. आणि शेवटी बाप म्हणला, आता जर तू त्या मार्गाला गेला, आता जर तू पत्ते खेळला ना, तुझं मुंडकं छाटून टाकणार आहे, असं म्हटलं. पोरगानं गप बसाव का नाही? पोरग म्हटलं, घ्या तिथलं कोयतं आणि छाटा माझं मुंडकं. असं म्हटल्याबरोबर त्या बापाला वाटलं आपण का मारलं. त्या पोराला सोडलं आणि त्याला गळ्यात मिठी घालून त्याला इतकं गच्चीम धरलं आणि रडायला लागला. धाय मोकलून रडायला लागला आणि त्याला म्हणायला लागला, बाळ्या मला काय तुला मारू वाटत होतं का? मला तुला मारायचं नव्हतं राजा, मला तुला मारायची वेळ तू आणलीस बाळा. पण
तू ऐकत नाही ना, म्हणून मला ही वेळ आणली. मग मारायची वेळ कधी येते? जेव्हा लेकरू ऐकत नाही त्यावेळेला तो बाप म्हणायला लागला, तू मारूनही ऐकत नाही ना, तुझ्या पाया पडतो, तुझ्या पाया पडतो, पण तू शाळेत जा, या मार्गाला लागू नको. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की संतांवरती, देवावरती आणि माणसावरती पाया पडण्याची वेळ कधी येते? अभंगाचं पहिलं चरण. लागून या पायाच्या नावी नवीत. लागून या पाया जनावी नवीत, मुखी बोला दत्त वारंवार. आज आपण इथं ज्या कारणासाठी जमलेलो आहात ते कारण म्हणजे दत्तरायांची जयंती. बघा, दत्तांची पुण्यतिथी कधी साजरी होत नाही, त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि त्या दत्तांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने आज आपण इथे जमलेलो आहात. अत्री आणि अनसूया यांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश, त्यांचा या ठिकाणी आज जन्मोत्सव साजरा करण्याकरता आपण इथे जमलेलो आहात. जिच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सूया नाही, ईर्षा नाही, द्वेष नाही, अशी अनसूया, आणि तिच्या पोटी माझ्या भगवान परमात्माचा जन्म होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ताली वाजवा खाली बसलेले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठ्ठल विठ्ठल. चला. धरी अवतार विश्वतारावया, अत्रीची अनसूया, गरोदर ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी. आजच्या दिवशी, आजच्या तिथीला माझ्या दत्तात्रेयांचा जन्म या ठिकाणी अत्री आणि अनसूया यांच्या उदरी झाला. आणि त्या निमित्ताने आपण इथे सगळेजण जमलेला आहात. नाथ बाबा विनंती करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. लागोनिया पाया जनावे नवीत. लागोनिया पाया जनावे नवीत. लागोनिया पाया
लागोनिया पाया जना विनवीत, मुखी बोला दत्त वारंवार. नाथ बाबा दत्तरायांची परंपरा पुढे घेऊन जात असताना म्हणतात की काय करा तुम्ही, मुखावाटे दत्त नामाचा जयघोष करा. आपण काय करतो, श्रावण महिना आला त्या महादेवाला इतकं पाणी घालती, इतकं पाणी घालती, महादेव झिजून चालला पाणी घालून घालून. महादेव सुद्धा म्हणतो पुढचे 11 महिने कुठं तुम्ही रजेवर असता का, म्हणजे 1 महिना तुम्ही फक्त कामावर आहे असंच ना. उठसूट उठलं की आपलं हांडाभर पाणी घाल, कळशीभर पाणी घाल, तांब्याभर पाणी घाल, 1 लोटा जल, 1 लोटा, बरोबर ना. मग एरवी तुम्ही कुठं जाता, एरवी तुम्हाला महादेव नाही का दिसत, नाही का दिसत. श्रावणामध्ये फक्त महादेवाचीच पूजा, मार्गशीर्ष महिना आला फक्त दत्ताचीच पूजा. असं कुठं असतं का, असतं का. असं नका करू. एकच देव आपलासा करा. तुकोबाराय म्हटले आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. त्याच्या इतकं सुख कशामध्ये नाही. पण आम्ही त्या संसाराला इतके चिकटलोय. गोचिड माहिती ना तुम्हाला, गोचिड माहिती आहे ना. हां, तर तुम्ही सगळे शेतात जाता, तुम्हाला सगळे गाय म्हैस बैल सगळं माहिती आहे. कासामधला गोचिड जर तुम्ही काढायला गेलात गाईच्या, निघतो का हो लवकर, निघतो का, नाही निघत. असं ओढून 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 काढायला लागतो, बरोबर ना. तशी आपली गत आहे. त्या गोचडासारखे आपण संसाराला चिकटलेलो आहे. आपल्याला असं ओढून 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 न्यायचं म्हटलं ना तरी नेता येतंय का. पंढरपूरला चला म्हटलं, आता जर मी म्हटलं तुम्हाला चला आपल्याला पंढरपूरला जायचंय, खरं खरं सांगायचं किती बाया इथून निघतील बरं. निघायचं म्हणून नाही, मनातून निघता का तुम्ही, निघता का. नग भारतीताई माझं घरातलं कोण बघन, नग भारतीताई. अहो भारतीताई आमच्या ह्यांचा डबा कोण करून देईल, ह्यांच्या जेवणाची पंचायत होईल ना. कोण म्हणतो, हा देह म्हणतो. पण नाथ महाराज म्हटले बाई, स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा. तुम्ही अडकू नका. आपण इतके अडकलोय ना की आपल्याला या संसाराच्या रहाट गाडग्यातून बाहेर येता येत नाही. तुमचं नका सांगू, संत निघले पण देवादिकांना सुद्धा या संसाराने सोडलेलं नाही. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्यत्तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत एकालाही या संसाराने सोडलेलं नाही. तिथं तुमची आमची काय गत आहे. हा संसार काय शिकवतो, हा संसार कसा आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभाशुनी, पाठी लागली ओढाळ. कोणा शरण जाऊ आता, दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा, जे बापर उपकारी. असा हा संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुख किती आहे हो, सुख पाहता जवा पाडे. वा, अण्णांनी चालता चालता प्रमाण सांगितलं. दुःख पर्वता एवढे. सुख आहे असं वाटतं, पण हा काय आहे, आभास आहे. आणि या आभासामध्ये हे सगळे अडकलेले जीव आहेत माझ्यासहित, बरोबर आहे ना. आपल्याला असं वाटतं सुख आहे, पण आहे का संसारामध्ये सुख. म्हणून काय करा, तो भगवान परमात्मा जो आहे ना, त्या भगवान परमात्म्याच्या पायावरती जेवढं सुख आहे ना, तुकोबाराय म्हटले बघा, या विश्वाच्या पाठीवरती विश्वास ठेवण्यालायक एकही ठिकाण नाही. संतांचे पाय सोडले तर. संताची पायी हा माझा विश्वास. चरणाला लागा, लागोनिया पाया जना विनवीत. आणि मुखाने काय करा,
दत्तरायाचं नामस्मरण करा. एवढं नामस्मरण करा, एवढं नामस्मरण करा की तुम्हाला तुमच्या संसाराचा विसर पडावा आणि तुम्ही तुमचं मन दत्तरूप व्हावं, तुमची काया दत्तरूप व्हावी आणि तुम्ही त्या दत्तनामाच्या चिंतनामध्ये, दत्तनामाच्या भजनामध्ये तल्लीन व्हावं. इतकं तुम्ही एकरूप दत्ताशी व्हावं. सतत आणि सतत तुमच्या मुखावाटे एकच नामाचं भजन, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे तुमच्या मुखामध्ये सतत आणि सतत आणि सतत असू द्या. त्याने काय होईल, काय होईल? तुमच्या मनाला शांती तर लाभेलच, पण तुमच्या मनाला इतकं सुख प्राप्त होईल, इतकं सुख प्राप्त होईल की त्याचं वर्णन तुम्हाला शब्दात सुद्धा करता येणार नाही. म्हणून नाथ बाबा म्हटले, तेने तुम्हा सुख होईल अपार, ज्याला कुठल्याही प्रकारचा पारावार नाही. म्हणजे ज्याचं वर्णन तुम्हाला शब्दात करता येणार नाही, इतकं सुख तुम्हाला त्याच्या नामस्मरणाने होईल. पण आपण करतो का? करतो का आपण नामस्मरण? अहो भारतीताई, तेवढा वेळच नाही आमच्याकडे. आम्ही इतक्या बिझी आहेत की आत्ताचा वेळ सुद्धा कसा काढलाय आमच्या जीवाला माहिती. कोणाचे कपडे राहिलेत, कोणाचे भांडे राहिलेत, कोणाला शेतात जायचे, डबा घेऊन जायचे, कोणाला गावाला जायचे. पण आता कीर्तन ऐकून मस्तपैकी पुऱ्या खाऊन जाते. असंच ना? आता सगळ्यांना वाटत असेल ह्यांचं कधी बंद होतंय काय, की म्हणजे तिकडचं आपल्या पुढे येतंय, असं वाटतंय का? हो म्हणता वाव, नाही वाटत? चला, गावामध्ये आपल्या लोकसंख्या किती आहे हो? 3000. 300 सुद्धा माणसं नाही तिथं. म्हणजे इतके आपल्याला गोडी आहे. हो, नसते आल्या नाही तर, नाही का? का हो असं? म्हणजे करणाऱ्या माणसांना असं वाटत असं, का करता आपण हे? उगा एक देवाची सेवा करायची म्हणून चला, चाललंय म्हणून चलू द्या, असं आहे. पण असं नाही. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी आहे. का ह्यांच्या घरच्यासाठी आहे फक्त? आहे का? का ह्यांच्या जीवासाठी आहे का एकट्याच्या? आटापिटा यांचा कधीपासून चाललाय? कार्तिकी वारीपासून चाललाय की कार्यक्रम ठेवलाय बरं का, कीर्तन ठेवलंय बरं का. आणि भेटेल त्याला सांगतात भारतीताईचं कीर्तन आहे बरं का, भेटेल त्याला म्हणतात भारतीताईचं कीर्तन आहे बरं का, तुम्हाला यावं लागते. कोणासाठी 8 तास? कोणासाठी आहे? सगळ्यासाठी, याचसाठी हो केला होता अट्टाहास. एवढंच घ्यायचंय आपल्याला, शेवटचं नको. हा आट्टापिटा कोणासाठी आहे? सगळ्यांसाठी आहे. मला सांगा, गावामध्ये इथं जत्रा बित्रा काय असते का? तसलं काही नसते. फक्त सप्ताह असते. ओनली 1 सप्ताह, त्याच्या पलीकडे काही नाही. बरं, सप्त्याला तरी तुम्ही सगळे लोक येता का? येता का? उगा असे वडून वडून आणावं लागतात. ज्याला आवड असन, ज्याला गुढी असन, तेवढ्याच येतात. बरं, तेवढ्या जरी आल्या, हा वा, म्हणजे बघा मार्केटिंग स्ट्रॅटर्जी कशी आहे. चहा ठेवला की बाया येतात, चहा ठेवला की माणसं येतात, नाश्ता ठेवला की. आता असं करा, कीर्तन ठेवायचं, सप्ताह ठेवायचा, पण सप्त्यामध्ये 7 ते 9 कीर्तन ठेवायचं, 9च्या नंतर जेवण ठेवायचं. बघू बरं कसे येत नाही. मला सांगा, पुढच्या वर्षी मला सांगायचं तुम्ही, नाही तुमच्या गावातलं एक पाळण्यात लेकरू राहणार नाही, इतके लोक कीर्तनाला येणार. कधी? जर तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवायचं, 9च्या नंतर जेवायला ठेवायचं. बघा, पाळण्यात सुद्धा लेकरू राहणार नाही. का? लोक काय बघतात? खाना पिना और जाके सोना. बघा, आमच्या मामांनी सांगितलं बघा, सोना. बघा, ऐकायला येत नाही त्यांना, पण इथलं शब्द ना शब्द ऐकायला येतो. आता आमच्याकडे येतात ना, ते सारखं आल्याच्या नंतर असं ओरडून ओरडून बोलायला लागतं त्यांना. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यांना मोठ्याने बोलावं लागतं, पण इथला शब्द ना शब्द त्यांना ऐकू येतो. म्हणजे ही कोणाची कृपा आहे? दत्तरायाची कृपा आहे, बरोबर की नाही? त्या भगवान परमात्म्याची कृपा आहे. अहो, गळ्यामध्ये सोन्याची चैन असू द्या,
काय म्हणते, गळ्यामध्ये सोन्याची चैन असू द्या, त्याला चोराची भीती आहे, पण गळ्यामध्ये जर पवित्र अशी तुळशीची माळ असेल तर त्या भगवान परमात्म्याचं सुरक्षा कवच आपल्या जवळ आहे की नाही? पण हे कधी कळतं? कधी कळतं? कधी कळतं? माळ घातल्यावर कळतं. तवर कळतं का? वरी गेल्यावर कसं कळायचं? पुन्हा पुन्हा काय आम्ही यायचं का माळ घेऊन माग? विठ्ठल म्हणून काय करा, आत्ता परमार्थाची कास धरा, आता तरी परमार्थाला लागा. आतापर्यंत गेलेलं आयुष्य जाऊ द्या. काय म्हणते, आतापर्यंतच गेलेलं आयुष्य गेलं, पण इथून पुढचं तरी आपल्याला काही मिळते का? आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. विठ्ठल बघा, परमार्थ केला तरी शिव्या देतात. काय म्हणते मी, परमार्थ केला तरी शिव्या देतात. आता आमचे मामा दररोज कीर्तनाला जातात, पंढरपूरला जाऊ नका म्हणलं तरी जातात, तेरला जाऊ नका म्हणलं तरी जातात. बरं, घरातले लय भारी बघतात का? काय मावशी बघतात? काय म्हणतात, म्हाताऱ्याला काय काम आहे, रोजच पळत आहे, म्हाताऱ्याला काय काम आहे, रोजच जाते. बरोबर का नाही मामा? बघा, मामाला हसू आलं, पण असं आमच्या मावशी म्हणत नाहीत बरं का. बघा, संसार कसा आहे, लग्न झालं काय, लग्न झालं की लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्ष पती बोलतो, पत्नी ऐकते. पहिले 2 वर्ष, नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलते आणि पती ऐकतो, आणि त्याच्या पुढचे वर्ष अख्खं आयुष्य, त्याच्या पुढचं अख्खं आयुष्य दोघंही बोलतात आणि अख्खं गाव ऐकतं. असा हा संसार आहे. आणि शेवटी काय होतं, 2 पोरं असू द्या, दोघा पोराच्या वाटण्या होऊ द्या, त्या वाटण्यामध्ये मायबापाच्या सुद्धा वाटण्या होतात. आई कोणाकडे जाते का? धाकटे ना काय सोन्याचा पलंग बांधलेला असते का? शेंडेफळ असते का? बरं बरं, अनुभवी माणसं आहेत नाही का? आई कोणाकडे जाते? धाकटेकडे जाते. आणि बाप कोणाकडे जातो? थोरल्याकडे जातो. तर बारक्या सुनेला शेतात जायचं असतं, तिच्या रानामध्ये ऊसतोड आलेली असते. मग ती काय म्हणते, आत्याबाई 9 वाजताच, आत्याबाई स्वयंपाक झालाय, जेवण करा आणि तुमचा आराम करा. कधी? सकाळी 9 वाजता. मग म्हातारी काय करते, ताट घेते, वाटी घेते, आपला ग्लास घेते, तांबे घेते आणि जेवायला वाढून घेते. ताटाचा वाटीचा आवाज आला, म्हाताऱ्याचा इकडं जीव वर खाली वर खाली वर खाली वर खाली. आयुष्यभर ज्याला सोडून जेवलेली नसते, पण सुना करता आणि लेकांकरता जेवावं लागतं. मोठ्या सुनेचा स्वयंपाक झालेला नसतो. म्हातारे इकडं असं खाकरून 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 त्याला वाटतं आता तरी म्हणीन जेवायचं का, आता तरी म्हणीन जेवायचं का. पण म्हणते का म्हातारी? पुन्हा म्हणते जेव, नाही तर तिकडंच. असा हा संसार आहे. मग या संसारामध्ये आपण किती अडकायचं? अडकू नका. हा संसार कसा आहे, दुःख रूप आहे. मला सांगा, आपण जन्म देतो, लेकरांना जन्म देतो, कशा करता? त्यांनी आपल्याला दुःख द्यावं म्हणून देतो का? नाही. त्यांनी आपल्याला सुखामध्ये ठेवावं म्हणून आपण लेकरांना जन्माला घालतो. पण दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझे ज्ञानोबाराय झाले, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझे तुकोबाराय झाले, आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज लोकांवरती वृद्धाश्रम खोलण्याची वेळ येते. ही कशामुळे? हे तुमच्या आमच्या कर्माची फळं आहेत. आपण
मायबापांना नीट सांभाळा, आपले पुढचे पोरं आपल्या मायबापांना नीट सांभाळतील. आपण आपल्या मायबापांना जर दारामध्ये ठेवत असू, आपण आपल्या मायबापाच्या जर वाटण्या करत असू, तर मला सांगा पुढची पिढी जी आहे ती आपल्याकडून काय आदर्श घेणार आहे? अरे आई बापाने जन्मल्यापासून पै 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 करून आपल्याकरता कमावलेलं धन, आपल्याकरता कमावलेला पैसा, आपल्याकरता कमावलेली संपत्ती ती तुमच्या आमच्या करताच आहे. पण आपण सरळ म्हणतो काय केलं आमच्यासाठी, काय केलं आमच्यासाठी. पण सांगेन मी तुम्हाला, ज्या मायबापांनी ज्याचं तोंड बघायचं नाही त्याचे पाय धरले, ज्याला बोलायचं नाही त्याच्या पाया पडला बाप, कोणाकरता? तुमच्या आमच्या करता. असा हा संसार आहे आणि या संसारामध्ये किती अडकायचं आणि किती बाहेर निघायचं. संत महात्मे म्हणतात संसारी असावे असोनी नसावे. संसारामध्ये राहायचं, राहू नका असं मी म्हणणार नाही आणि तुम्ही काय माझ्या म्हणण्याने बाहेर निघणार नाही, पण तरी सुद्धा संसारामध्ये राहायचं, पण आपलं मन मात्र संसारामध्ये अडकू द्यायचं नाही. आपलं मन कुठे लावायचं? त्या भगवंताच्या चरणाजवळ लावायचं आणि त्याला म्हणायचं बाबा हा संसार तुझा आहे, तुला कसा पार पाडून न्यायचा आहे तुझा तुने, मला फक्त तुझ्या नामस्मरणामध्ये तल्लीन तुला कसं करून घेता येईल तुझं तू करून घे, तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. आणि तुमच्या मनाला त्याच्या नामस्मरणामध्ये अडकल्याच्या नंतर इतकं सुख होईल, इतकं सुख होईल की त्याचं वर्णन तुम्हाला शब्दामध्ये सुद्धा करता येणार नाही. म्हणून त्याच्या नामाचा उच्चार, त्याच्या नामस्मरणामध्ये आपण इतकं तल्लीन होऊया, आपण इतकं तल्लीन होऊया की एक दिवस संसाराचा विसर पडावा आणि त्या देवाचा आठव या देहाला व्हावा, इतकं त्या. म्हणून काय करा, तुम्हाला विनंती करतो, तुमच्या पायाला लागून तुम्हाला सांगतो की आता तरी तुम्ही संसार थोडासा आपण साईडला ठेवू, बाजूला ठेवू आणि काय करू, परमार्थाची कास धरू, त्या दत्तरायाच्या नामस्मरणामध्ये थोडं तल्लीन होऊ आणि त्याचं नामस्मरण आपल्या या मुखावाटे करू. बघा, इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचे, राहायला कोणी आलंय का? नाही. पण या विश्वाच्या पाठीवरती आपली ख्याती काहीतरी असावी. 750 वर्षापूर्वी माझे ज्ञानोबाराय गेले, पण त्यांची ख्याती आजही विश्वाच्या पाठीवरती आहे. माझे तुकोबाराय जाऊन 350 पावणे 400 वर्ष होत आली, पण तरी सुद्धा त्यांची ख्याती आजही आहे. नाथ बाबा गेले, पण त्यांचं कीर्ती आजही आहे. नवे माझे छत्रपती शिवाजीराजे गेले, पण त्यांची कीर्ती आजही विश्वाच्या पाठीवरती आहे. कारण त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य आणि तुमच्या आमच्या करता केलेला अट्टहास, याच्यामुळे फक्त लोक त्यांचं नाव घेतात. आज कोणी कोणाचं नाव घ्यायला तयार आहे का हो? आहे का? नाही. नाव त्याचंच घेतात जे आपलं चांगलं करतात. नाहीतर आपल्याला काडी लावली किंवा आपली वाट लावली, बरोबर आहे ना, लोक त्याचं नाव घेतील का? घेतील का? आपल्याला जर मुळासकट उपटून खायला लागले लोक, आपण त्याचं नाव घेऊ का? घेऊ का? नाही. 2026 मध्ये कुंभमेळा आहे नाशिकला. ठिकाण ठरलंय, टाइम ठरलाय, दिवस ठरलाय, तारीख ठरली आहे, सगळं ठरलंय, पण आपल्याला उकडून खायला लागलेत. कशा करता? झाडांची सगळ्या तोड चालू आहे. मला सांगा, 2050च्या नंतर, 2070च्या नंतर परिस्थिती अशी येईल, प्रत्येकाच्या पाठीवरती सिलेंडर अडकवावा लागेल आणि आपल्याला ऑक्सिजन बसवावा लागेल आणि त्या सिलेंडरच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन घेण्याची वेळ आपल्यावरती येईल. झाडं लावणारी लोक येडेत का? माझ्या तुकोबारायांनी तेव्हा सांगितले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. कशा करता?
तुम्ही आम्ही जर झाडं तोडायला लागलो, झाडाची वृक्ष तोड करायला लागलो, अशा लोकांना न निवडून दिलेलं चांगलं ना? मग कळतंय माझं बोलणं? आपल्या मुळावर उठायला लागले याकरता मी म्हटले, हेच लोक आपल्यावरती ऑक्सिजनची वेळ आणणार आहेत, हेच लोक आपल्यावरती सिलेंडर घेऊन फिरण्याची वेळ आणणार आहेत. शक्य आहे का सिलेंडर घेऊन कुठेही जायचं? झोपताना सिलेंडर आहे, जेवताना सिलेंडर आहे. शक्य आहे? 5 किलो 3 किलो तरी वागवावं लागेल की नाही? आपल्याला मोकळं चलणं होत नाही. होतंय का? 2 साड्यांनी एक सोबत जर घेऊन जायचं म्हणलं, कुठं ती पिशवी एखादा ठेवील आणि मोकळी चलल असं वाटतं की नाही? शक्य आहे का? त्याच्यामुळे आता जागे व्हा. आपल्याला लोक त्रास देत असतील अशा लोकांना आपण काय केलं पाहिजे? पायदळी तुडवलं पाहिजे, डोक्यावर नाही घेऊन नाचायचं. म्हणून नाव त्यांचंच घ्या जे या विश्वाच्या पाठीवरती काहीतरी कीर्ती करतात, नाव त्यांचं घ्या. आपल्याला आपल्या घरातले आजोबा पंजोबा, लईतले खापर पंजोबा एवढेच नावं माहिती आहेत. खापर पंजोबाच्या नंतर ढोपर पंजोबा तरी माहिती आहे का हो? माहिती आहे का? हां चला, माहिती आहे का? सांगा मग नावं. खापर माहीत नाही हो, तुम्ही तर भारतीताई पुढं चालल्या. पण 750 वर्ष माझ्या माऊलींना जाऊन झालं, प्रत्येकाच्या घरामध्ये फोटो आहे. असं हिंदूचं एकही घर नाही ज्या घरामध्ये माझ्या माऊलीचा फोटो नाही, ज्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही, असं एकही घर नाही. मग मला सांगा, कीर्ती करावी लागते, त्याकरता स्वतःचे प्राण वेचावे लागतात. या विश्वाकरता, या विश्वाच्या पाठीवरती बलिदान देणारे ते सीमेवरती लढणारे जवान आहेत. शेतामध्ये राबणारा माझा किसान आहे. आपण सगळे शेतकरी माणसं आहेत. दिवस रात्र त्याच्यामध्ये काबाड कष्ट करावं लागतं, तेव्हा त्याच्यातून आपल्याला काय उगवतं? आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो ते सोनं उगवतं. जशी जशी धरणी माय आपल्याला त्या बीजांना अंकुर फोडते, तसं तसं माझ्या शेतकऱ्याचं मन काय राहतं? डोलत राहतं. आणि माझा शेतकरी बांधावर असा उभा राहतो आणि म्हणतो काय छान शिवार फुललंय. पण हे कधी कष्ट केलं नाही? कष्ट केल्यावर येईल का हो काही? नाही. त्याच्यामुळे आपल्याला मिळालेलं आयुष्य आहे ते काय करा? भगवान परमात्म्याच्या चरणावरती लावा. त्याच्या इतकं सुख तुम्हाला कुठे सापडणार नाही. तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा. आणि काय करा? स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा. स्त्रिया पुत्र बायको लेकर याच्यामध्ये अडकू नको. नको नको माया गुंतू माया जाळ. अडकू नको. हे माया नावाचं एक जाळ आहे आणि त्याच्यामध्ये हा जीव काळ आला जवळी ग्रासावया. तो काय करतो? अडकतो. पण लक्षात ठेवा, याला सुद्धा कोणीतरी खातोय. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून काय करा? आता तरी परमार्थाची कास धरा. आता तरी परमार्थाला लागा. पंढरपूरची वारी करा. जोपर्यंत आपले गुडघे नीट आहेत ना, काठी घेऊन नाही. काठी घेऊन चालण्यात बी अर्थ नाही आहे का? नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत गुडघे नीट आहेत तोपर्यंत पंढरपूरची वारी करा. जोपर्यंत आपलं शरीर धडधाकट आहे तोपर्यंत महाराष्ट्रातलं एकही तीर्थक्षेत्र सोडू नका जिथे तुम्ही गेला नाहीत. तीर्थक्षेत्र म्हणते मी, त्या तीर्थक्षेत्राला नक्की जा. आणि माणसाने एकदा तरी जीवनामध्ये तीर्थयात्रा करावी. का? कारण आपल्याला भरपूर आपल्याकडे धन आहे, 100 एकर जमीन आहे. पण तुमच्याकडे जर दानत नसेल, तुमच्या धनाला उपयोग नाही. तुमच्या धनाचा क्षय झाल्याशिवाय राहत नाही. का? कारण तुम्ही जर 100 एकर मध्ये कोट्यानं पैसे काढत असाल, लाखांनी पैसे काढत असाल, त्यातले 10 रुपये तरी तुम्हाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देता यायला हवे. 10 रुपये तरी गावात सप्ताह चाललाय कमिटीकडे देता यायला हवे. घरी एखादा महाराज आला त्याला तसं जाऊ देऊ नये. का? कारण तुम्ही जर त्याला तसं जाऊ दिलं, त्याच्या तुम्ही तसं पाया पडलं, तुमच्या संपत्तीचा क्षय होतो.
त्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये काहीतरी दानधर्म करण्याची दानत प्रत्येकाकडे असावी. मी सांगत होते की जोपर्यंत आपलं शरीर नीट आहे तोपर्यंत आपण पंढरपूरला गेलं पाहिजे. पाय नीट आहे तोपर्यंत पंढरपूरची वारी एकदा तरी जीवनामध्ये केली पाहिजे. का? कारण तो सुख सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा नाही. जोपर्यंत डोळे नीट आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, चष्मा लागल्यावर नाही. जोपर्यंत मुख आपलं शरीर नीट आहे, जोपर्यंत मुखावाटे आपल्याला नामस्मरण करता येतंय तोपर्यंत विठ्ठल 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 दत्त 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 मुखावाटे आलंच पाहिजे. याचं बोलकं झाल्यावर काय म्हणते, याचं बोलकं झाल्यावर इथाललाय 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 कुठलाय हाय साते फळातलाच आहे का उपयोग? नाही. आणि तो परमार्थ माझ्या भगवंताला सुद्धा आवडत नाही. म्हणून तारुण्यामध्ये परमार्थ केला पाहिजे. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. म्हणून परमार्थ कधी केला पाहिजे? तारुण्यामध्ये केला पाहिजे आणि तीर्थक्षेत्राला गेलं पाहिजे. बघा पुढच्या महिन्यामध्ये आपण एक ट्रिप काढत आहोत. ती ट्रिप वृंदावनला जाते आणि 10 दिवसाची ती ट्रिप आहे. ज्याला कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. आमचे भाऊ इथं आलेले आहेत, आमच्या महाराजांकडे सुद्धा त्या पत्रिका आहेत. ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी नक्की संपर्क साधा. त्या ट्रिपचा खर्च जास्त नाही आणि तुमची गैरसोय होणार नाही ही लोक याची काळजी घेतील. कारण स्लीपर गाड्या केलेल्या आहेत. तिथं जेवणाची तुम्हाला काही स्वयंपाक करायचा नाही. तिथं आचारी लावलेला आहे, तो आपल्याला बनवून देणार आहे. आपण फक्त खाणार आणि गाडीत जाऊन झोपणार. तीर्थस्थळ आलं उतरायचं, जाऊन दर्शन घ्यायचं, तीच गाडीत येऊन झोपायचं. का? स्लीपर गाड्या केलेल्या आहेत, बसायची सुद्धा गाडी नाही. त्याच्यामुळे ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा, नक्की यांच्याशी बोलून घ्या. ते तुम्हाला जे काही असेल 10 दिवसाची ही ट्रिप आहे ते तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती सगळी सांगतील. काय करा? मुखावाटे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, संसारामध्ये अडकू नका. म्हणून नाथ बाबा म्हटले तुमच्या मनामध्ये सतत आणि सतत तुमच्या चित्तामध्ये त्याचंच नामस्मरण असू द्या. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 लागोनिया पाया जना विनवित मुखी बोला दत्त वारंवार तेणे तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा तेणे तुम्हा असो. झालेली सेवा माऊलीच्या पांडुरंगाच्या मला जन्म दिलेल्या आईवडिलांच्या दत्तरायांच्या चरणी सेवेला प्रणिपात करते त्यांच्या चरणी. आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. महिला मंडळ असतील, सर्व पुरुष मंडळी असतील, मला या ठिकाणी आमंत्रित केलं. सर्व आमची महाराज मंडळी, खरं तर तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, मानाने, अनुभवाने खूप मोठे आहात.
तुमच्या पोटच्या लेकराने तुम्हाला काय ज्ञान द्यावं आणि तुमच्यासमोर काय बोलावं, पण तरीसुद्धा माझी तेवढी पात्रता नसताना तुम्ही मला बोलवलं, या ठिकाणी तुमच्यासमोर उभं केलं आणि दत्तरायांची कृपा, तुमच्यासमोर बोलण्याचं सद्भाग्य या पामराला लाभलं. कारण हा देहसुद्धा पामर आहे. मज पामरा आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरे. आपण आपली पायरी ओळखून राहिलेलं बरं असतं. त्याच्यामुळं सर्व टाळकरी मंडळी, आमचे महाराज असतील, आमचे बाळूभैया असतील, आमचे मामा आहेत, सर्व ज्ञात अज्ञात सर्व महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी प्रणिपात करते, साष्टांग दंडवत घालते. आणि आजचा हा कार्यक्रम ज्या यूट्यूब चॅनलवरती प्रक्षेपित होणार आहे ते पुण्यवाणी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. ते वैभवदादा ते सुद्धा या ठिकाणी इंदापूरवरून आपल्या एका शब्दासाठी आल्याच्या नंतर थोडं सिस्टीमचं असं तसं होतं, पण असू द्या, कारण आपण आपल्याच लोकांना सांभाळून घेतलं पाहिजे. सप्ताह असला की थोडंसं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक असतात, सिस्टीम असते, पण हरकत नाही. सर्व एका शब्दावरती ते इथपर्यंत आले, त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देते. माझ्यासोबत आमचे यजमान ते सुद्धा आलेले आहेत, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व गावकरी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आमच्या आजच्या कीर्तनाला ज्यांची मृदंगाची साथ लाभली असे आमचे मृदंगाचार्य दादा केशव महाराज, ते तडवळ्यावरून या ठिकाणी एका शब्दावरती ते सुद्धा इथं आले, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. आमचे मामा विणा घेऊन उभे आहेत, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व तुम्ही सज्जन मायबाप, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालते. बोलण्याच्या अनावधानामध्ये जर कुणाला एखादा चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या वाणीचे दोष आहेत. जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचं धन आहे. झालेली सेवा माऊलीच्या पांडुरंगाच्या आणि दत्तरायांच्या चरणी सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल.